नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे बघा. एकदम महत्त्वाची बातमी आहे. आता तुमच्या खात्यात 3,000 रुपये जमा झालेले आहेत. बहिणींना पैसे आलेले आहेत आणि तुमचं आलेले पैसे कसे चेक करायचे मी तुम्हाला आता सांगणार आहे. लक्षात घ्या, मोठी बातमी आहे. सगळ्यांनाच पैसे आलेले आहेत का मी सांगणार आहे. आणि हे जे पुढे आता मी सांगणार आहे तुम्हाला 6 कारण असणार आहेत. त्या 6 कारणांमुळे तुम्हाला लाडक्या बहिणींना आज पैसे येणार नाहीत. जर तुम्हाला हे 6 कारणं कोणती हे जर माहीत करून घ्यायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा. कोणाला पैसे आलेले आहेत हे माहिती करून घ्यायचं असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा. कोणत्या जिल्ह्यांमध्ये आज पैसे येणार आहेत, कोणत्या 5 बँकांमध्ये पैसे आलेले आहेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पोस्टात पैसे येणार आहेत की नाही हे सुद्धा मी तुम्हाला आज व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती देणार आहे. तर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला सर्व डिटेल माहिती इथं समजणार आहे. आज तुम्हाला फिक्स झालेला आहे. सगळ्या लाडक्या बहिणींना मोठी आनंदाची बातमी आहे. 3,000 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात आलेले आहेत बघा. लाडक्या बहिणींना 2100 नाही तर थेट 3,000 रुपये. संक्रांत गोड होणार. महाराष्ट्रभरातील लाडक्या बहिणींना या आपल्या डिसेंबरच्या हप्त्याची वाट पाहत आहेत. आज याविषयी एक मोठी अपडेट आलेली आहे. आता लक्षात घ्या, हा पैसे वाटपाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. बँकेत पैसे आलेले आहेत, परंतु बँकेतले पैसे कसे चेक करायचे, काय करायचे मी तुम्हाला डिटेल माहिती सांगतो आहे. 6 कारणं आता नवीन पुढे आलेले आहेत ज्याच्यामुळे लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. ते कोणते आहे हे पण आपण जाणून घेणार आहोत. आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या बँकेत पैसे येणार हे तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्हाला कोणती कामं करायची आहेत जेणेकरून तुमचं नाव आज बँकेमध्ये येणार आहे, यादीत येणार असेल आणि तुम्हाला पैसे आज मिळू शकणार आहे. त्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. हे संपूर्ण पैसे जर तुम्हाला आज पाहिजे असतील तर व्हिडिओ संपूर्ण नक्की पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चेक करा. बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात आले, पण कसा चेक कराल बॅलन्स, याच्यामध्ये सगळ्यात मोठा हा प्रश्न आहे. बघा, लाडक्या बहिणीचे पैसे तुम्हाला मी म्हटलं तसं पैसे बँक खात्यात आलेले आहेत, परंतु कसा चेक करायचा बॅलन्स हे तुम्हाला सांगणार आहे. लाडकी बहीण योजना कोट्यावधी महिलांसाठी फायदेशीर ठरली आहे. आता या योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता लवकरच वितरित केला जाणार आहे. त्याआधी काही गोष्टींची काळजी महिलांना सुद्धा घेतली पाहिजे. बघा, काही महत्त्वाच्या काळजी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे. लाडक्या बहिणींचे पैसे बँक खात्यात आलेले आहेत. सगळ्यात लाडक्या बहिणींना एकतर पहिलं आनंदाची बातमी आपण देत आहोत, त्यामुळे चॅनलला पटकन आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याची महिलांची संख्या 2 कोटीच्या घरात आहे. आता या महिलेला योजनेतून मिळणाऱ्या 1,500 रुपयांची जागी आता 21 रुपये मिळणार आहेत. त्यासाठी सरकारने माजी मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलाय. लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरली. दरम्यान या योजनेला दिलं जाणारं आर्थिक सहाय्य आता वाढवलं जाणार सुद्धा आहे. बघा, आता तुम्हाला मी 6 कारणं सांगतोय. ती 6 कारणं कोणती आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ हा मिळणार नाहीये. बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणि मुख्य कारण जे तुम्हाला मी सांगत आहे ते आता लाडक्या बहिणींचं बघा, पहिलं जे कारण असणार आहे, ज्या कारणामुळे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ हा मिळत नाहीये किंवा मिळणार सुद्धा नाहीये, तर ते त्यातलं मी तुम्हाला एक एक करून सगळी माहिती सांगत आहे. बघा, पहिलं जे कारण आहे ते म्हणजे तुम्ही कुठल्या तरी योजनेचा अगोदरच लाभ घेतलेला असेल किंवा तुम्ही तुमचं जे काही कोणी घरातलं सरपंचपदी असेल किंवा ग्रामपंचायत सदस्य असेल तर अशा लाडक्या बहिणींना तिथं पैसे मिळणार नाहीत. दुसरं रिझन बघा काय आहे, जर तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स जर भरत असेल, बघा तुमच्या घरात जर कोणी इन्कम टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. हे दुसरं कारण आहे. 2 कारणं तुम्ही जाणून घेतलेली आहेत. आता तिसरं कारण बघायचं आहे आपल्याला. बघा, जर तुम्ही तुमच्या घरात जर कोणाचं जर आर्थिक उत्पन्न हे जे आहे हे 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा तिथं पैसे मिळत नाहीत. तुम्हाला माहितीच आहे. सगळ्या लाडक्या बहिणीने ज्यांनी नवीन फॉर्म भरलेत हा त्यांच्यासाठी नियम असणार आहेत आणि हे नियम पहिल्यापासूनच आहे, तुम्हाला माहिती आहे. जर कोणी सरकारी खात्यामध्ये काम करत असेल किंवा कंत्राटीवर सुद्धा सरकारी ह्याच्यामध्ये काम करत असेल तर त्यांना सुद्धा मिळणार नाही. 4 कारण झालेले आहेत. 5वं कारण होतं ते म्हणजे कोणतं होतं, ते म्हणजे तुम्ही कोणत्याही योजनेचा अगोदरच लाभ घेतलेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला इथं लाडक्या बहिणींना मिळणार नाही आहे. अशी सगळ्यात महत्त्वाची कारणं होती. परंतु लक्षात घ्या, हे सगळं आता 2.5 कोटी ज्या महिला आहेत त्यांना लागू होत नाही, कारण सरसकट आत्ता तरी त्यांनी अध्यादेश कुठला तरी काढलेला नाही. सरसकट ह्या ज्या नियमांमुळे ज्या महिला अपात्र होणार आहेत अशांची यादीसुद्धा अजून जाहीर झालेली नाही. त्यामुळं कुणालाही अपात्र करण्याचं अजून तरी ठरलेलं नाही. त्यामुळं आज सरसकट पैसे
वाटपाचा कार्यक्रम हा स्वतः तिथं सुरू होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना इथं कुठलंही टेन्शन घ्यायची गरज नाही. आता तुमच्या अकाउंटमध्ये आज पैसे येणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, खात्यात पैसे आलेत, पण खात्यातले पैसे चेक कसे करायचे त्याच्या अगोदर मी तुम्हाला सांगत आहे की 10 जिल्हे आणि 5 बँका कोणत्या आहेत त्या लाडक्या बहिणींच्या, ज्यांच्या अकाउंटमध्ये आज पैसे जमा झालेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट हा गोड होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे. आपले लाडके भाऊ एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणासुद्धा केलेली आहे की लाडक्या बहिणींना वचन जे दिलं होतं ते पूर्ण करणार आणि लाडक्या बहिणींना आज पैसे तुमच्या अकाउंटला टाकून देणार. त्यामुळे सगळ्यात लक्षात महत्त्वाचं घ्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर तुम्हाला जे काही तुमचं बॅलन्स आहे ते कसं चेक करायचं आहे तुम्हाला मी सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला माहिती असतं की जे आपल्याकडे कोणी ऑनलाईन पद्धतीने मोबाईलद्वारे ॲप्लिकेशनद्वारे तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. जर तुमच्याकडे अशा सुविधा नसतील तर तुम्ही डायरेक्ट बँकेमध्ये जाऊन आपलं बँक खातं जे आहे ते चेक करायचं आहे. त्यासाठी तुम्हाला जर पैसे यावे असं वाटत असेल तर 3 महत्त्वाच्या गोष्टी करणं आवश्यक आहे. त्या कोणत्या मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगतच आहे. त्या अगोदर तुम्हाला आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा, प्रामुख्याने जर मी तुम्हाला सांगायला गेलं तर सरसकट पैसे आता लाडक्या बहिणींना येणार आहेत, परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये येणार आहेत मी तुम्हाला सांगतोय. पुणे, रायगड, सातारा, सांगली, मुंबई उपनगर, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, अहमदनगर, नाशिक, तसं बघितलं तर धुळे, चंद्रपूर, अमरावती अशा प्रामुख्यानं ज्या महत्त्वाचे जिल्हे आहेत त्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप पाहायला मिळणार आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्यानं ज्या काही बँका आहेत त्या बँकांमध्ये जर आपण समावेश बघितला तर सगळ्यात महत्त्वाच्या बँका ज्या आहेत त्याच्यामध्ये आहे SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक, ICICI बँक, HDFC बँक, बँक ऑफ बरोदा. आणि पोस्टाचं काय तर लक्षात घ्या, पोस्टातसुद्धा आज पैसे पडणार आहेत. जर कोणाला पहिले पैसे पोस्टात पडले असतील तर पुढचे हप्तेसुद्धा तुम्हाला पोस्टातच येणार आहेत. जर कोणाला पहिले हप्ते हे बँकेत आले असतील तर त्यांना इथून पुढचे हप्तेसुद्धा बँकेतच येणार आहे. गॅस संदर्भातसुद्धा तीच महत्त्वाची बातमी आहे. गॅसचे पैसेसुद्धा तुमच्या खात्यात यायला सुरुवात झालेली आहे. लक्षात घ्या, 850 रुपयाचे जे काही तुमचं आता गॅसच्या संदर्भात दुसरा हप्ता जो आहे तो तिथं वाटप सुरू होणार आहे. कारण संक्रांतीचा लाडक्या बहिणींना एक मोठी भेट सरकारकडून देण्याचं सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथं ठरवलेलं आहे. आता तुम्हाला 2 प्रामुख्यानं कामं करायची आहेत. ते म्हणजे काय तर लक्षात घ्या, आपल्याला आपल्या बँकेत जाऊन आजच आपलं जे बँक अकाउंट आहे ते चेक करायचं आहे, ते चालू तर आहे ना. नाहीतर तुम्हाला माहिती आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आपण जर फॉर्मवर लॉग इन केलं वेबसाईटवरती तर तुम्हाला दिसतं की पेमेंट कॅन्सल व्हायचे प्रामुख्याने 2 कारणं इथं समोर आली होती. तेच 2 कारणं तुम्हाला काम करायचं आहे. पहिलं म्हणजे तुमचं अकाउंट ब्लॉक झालेलं आहे. बघा, बँक अकाउंट तुमचं ब्लॉक झालेलं आहे म्हणजे बंद झालेलं आहे. आणि दुसरं कारण म्हणजे तुमचं आधार कार्ड मॅपिंग नसणं, म्हणजे आधार कार्ड बँकेला जोडलं गेलेलं नसणं. या 2 प्रामुख्यानं गोष्टी तुम्हाला आज करून घ्यायच्या आहेत. पहिलं तर तुमचं आधार कार्ड मॅप करून घ्यायचं आहे. दुसरं म्हणजे तुमचं बँक अकाउंट चालू आहे का नाही हे सुद्धा चेक करायचं आहे. प्रामुख्याने हे 2च कारणं त्याला कारणीभूत आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला आज पैसे मिळू शकत नाहीत. हे जर तुमचं क्लिअर असेल तर आज वाटप सुरू झालेलं आहे. पुढे 1-2 दिवसात तुमच्या अकाउंटला पूर्ण पैसे येऊन जातील. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. तुमच्या कमेंटचा रिप्लाय दिला जाईल. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेत, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तुमची बँक कोणती हे तुम्हाला कमेंट्समध्ये कमेंट करायचं आहे. तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय दिला जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.